पंचायत समिती गट नंबर भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे। कांचनताई खेडकर या जिल्हा परिषद सदस्य उमेदवार आहे। गट नंबर 50 मध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड प्रतिसाद आहे। जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी बसलेली आहे। सर्व लाडक्या बहिणी देवा भाऊंच्या नावाने एकदम खुश आहेत। त्यामुळे आम्ही प्रचंड मतांनी भारतीय जनता पार्टीला निवडून येऊ, आम्ही तुम्हाला खात्रीशीर सांगतो। आप अगर जीतकर आते हैं तो किस तरीके से विकास करेंगे? जनता के क्या मसाइल है यहाँ पर सर? जैसे पानी का प्रश्न है, रोड है, ड्रेनेज लाइन है। देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेब ज्या जोमाने काम करीत आहेत, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही बजाजनगरच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचलू। काही स्थानिक अडचणी आहे आमच्या, महिलांसाठी शौचालय नाही, सार्वजनिक शौचालय नाही, काही कचऱ्याचा प्रश्न आहे। आम्ही निवडून आल्यास पहिले या गोष्टीला प्राधान्य देऊ। जनता के लिए क्या आह्वान करेंगे सर? जनतेच्या मायबाप जनतेला मी एवढंच आवाहन करू इच्छितो, आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब यांच्या विचारावर, यांच्या कामावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद पंचायत समितीला पण भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने विजयी करावं, असं मी सर्व मायबाप जनतेला आवाहन करतो। आपलं नाव सर? माझं नाव राजेंद्र सुभाष अवतारे, पंचायत समिती गट नंबर 100 भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार। ठीक है सर, 2 मिनट का बहुत सीनियर लीडर पठानदार के बाद सर क्या कहना चाहेंगे? किस तरीके से अगर आपका यहाँ जीत होती है तो किस तरीके से विकास किया जाएगा? जीत के लिए तो हमारे नेता जो दिल्ली में बैठे हैं, हमारे प्यारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब, ये विकास के लिए इनका एजेंडा सबके पास है। इसके आते विकास के बारे में सवाल ही पैदा नहीं होता। पत्रकार देश में मोदी जी है, महाराष्ट्र में देवेंद्र जी है, और यहाँ पर हमारे अतुल सावे साहब है, संजय केनेकर साहब है। ये लोकल के जो नेता है हमारे, इनके पीछे पूरी जनता खड़ी है। ये सब महानगर पालिका में कभी सोचा नहीं था, इतने आज नगर सेवक हमारे भाजपा के चुन के आए। जिला परिषद में भी हमारे जिला परिषद और पंचायत समिति में भी हम भाजपा, हमारा जो पार्टी है वो 1 नंबर पर है। सर आपका नाम बोलिए। मैं हाजी दौलत का पठान, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष। अभी आपकी टक्कर किसके साथ है सर? ये टक्कर अभी हमारे पास में यहाँ पर जो है, हम सब उबाठा और एमआईएम के साथ में हमारी टक्कर। एमआईएम को भी बहुत सारे सीट दिए हैं, इथं नाही आहे पण महाराष्ट्रात आहे ना, इथं नाही आहे, आमच्या ज्या 4 सर्कलला आहे, 4 सर्कलला आमच्याकडे एमआईएमचं तिकीट दिलेलं नाही आहे। त्यामुळं आमची सरळ टक्कर उबाठा सोबत आहे। उबाटा। ओके सर। भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक निवडणुकीच्या माध्यमातून बजाजनगर सर्कल हे युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला फुटलं, परंतु मित्रपक्षांनी आमच्याची गद्दारी केली आणि आमच्या विरोधामध्ये जनतेमानाच्या निशाणीवर उमेदवार उभे केले, बाहेरून आणून उमेदवार उभे केले। तरी पण भारतीय जनता पार्टीचे आपल्या देशाचे पंतप्रधान, भारतीय पंतप्रधान मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि लाडक्या बहिणीचे भाऊ देवाभाऊ यांच्यावर आमच्या बजाजनगरच्या सर्व नागरिकांचा, मायमाऊलींचा 100% विश्वास आहे। आणि भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेत कमळ निशाणीवर, सर्वसाधारण कुटुंबातून आलेले उमेदवार आहेत आणि बजाजनगरमध्ये जनतेच्या सेवेत 24 तास हजर असणारे उमेदवार आहेत। आमचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत 100 गणातले राजेंद्र सुभाषराव अवतारे, यांची निशाणी आहे कमळ। जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार कांचनताई खेडकर हे कमळ निशाणीवर उभे आहेत आणि गण क्रमांक 99 मध्ये भारतीय जनता पार्टी त्यांना निशाणी नाही मिळाली, पुरस्कार झाले रमेश बागुल साहेब, या तिघांनाही भरघोस मताने विजयी करा अशी आम्ही जनतेला आवाहन करतो। आपका नाम आपके पास बताइए।
शत्रुघ्न उल्लेखराव देशमुख, भारतीय जनता पार्टी, ज्येष्ठ कार्यकर्ता. ओके सर. जय श्रीराम. मी संतोष विठ्ठलराव चेपरुवार, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस या पदावर विराजमान असून अधिकृतरित्या मला संजयजी केनेकर साहेबांनी बजाजनगर गट आणि गण यांच्या प्रचारार्थ मला आदेश दिले, त्यानुसार मी त्यांच्या प्रामाणिकपणाने कार्य करीत आहे. परंतु या ठिकाणी जे आमचे कांचनजीताई खेडकर, राजेंद्रजी अवतारे सर आणि त्या बागुल भाऊ यांची या तिघांचीही उमेदवारी अतिशय चांगल्या प्रकारचे उमेदवार म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवून दिले. आणि या ठिकाणी एक असं म्हणतात की स्पर्धा कुणाशी आहे? भाजपशी. भाजपची भाजपशी स्पर्धा ही कुणीच करू शकत नाही आहे. कारण आज जगाच्या पातळीवर मोदीजींनी आपल्या भारत देशाचा जो मान सन्मान उठविला आणि त्यांना एक भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकांना ना भूतो ना भविष्यातही असं यश प्राप्त करून दिलंय. आणि या ठिकाणी बजाजनगर परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एक भावल्याभावलीच्या खेळाप्रमाणे की आमच्याच पक्षात असून जर काही दिवसांनी जे एक बंडखोरी करून एक प्रतिस्पर्धा करण्याचे प्रयत्न करत आहेत. पण दिखावे पे न जाओ, अपनी अक्कल लगाओ या युक्तीनं आमची भाजपा ही प्रत्येकाच्या मनामनात आहे. कुणी या ठिकाणी म्हणत असेल आम्ही 4,500 शिलाई मशीन दिलेलं आहे. अरे या 4,500 शिलाई मशीन या मायमाऊलींना तू नरेंद्र मोदीच्या पक्षामध्ये असताना दिल्या. आज तू काहीही देऊ शकत नाहीये. आणि आज माझी तुझ्या त्या शब्दावरच आमची जीत आहे. प्रत्येक त्या 4,500 शिलाई मशीनच्या मायमाऊलींना आमच्या मोदीजी सरकारांच्या आशीर्वादामुळे तू देऊ शकलास. आणि त्यानुसार आज प्रत्येक मायमाऊलीला लाडकी बहीण योजना असो, शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजना असो व प्रत्येक जाती धर्मांच्या लोकांना एक हॉस्पिटल सुविधा, शैक्षणिक सुविधा अशा सगळ्या प्रकारच्या विजय दिला आहे. आज आमचा विजय त्या उमेदवाराने दिलेल्या प्रतिक्रियेवरच आहे. कारण आज आम्ही एवढंच मानू शकतो की आमच्या 3ही उमेदवारांना सांगतोय की आपण त्यांचा तो प्रश्न घेऊनच मार्केटमध्ये जा की 4,500 शिलाई मशीन आम्ही तुम्हाला दिल्या. पण आज लाडकी बहीण योजना या असंख्य योजना आहात प्रत्येकाच्या घरात आहेत. 4,500 शिलाई मशीन त्या मायमावल्या आणि त्यांच्या घरचे आणि त्यांचे जे काही इतर पारिवारिक मतदानच आपल्याला विजयी करू शकतात. भाजपाचा विजय हा झालेला आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये कमळ आहे. एवढंच मी सांगू शकतो. ही जय श्रीराम. जय श्रीराम. मी सविता दिलीप हिरे, भाजपची महिला मोर्चाची जिल्हा सचिव. बजाजनगरमधून कमळ आणि मोठ्या प्रमाणात भाजप निवडून येईल याची आम्हाला शाश्वती आहे. अर्चना खेडकर ताई, राजू आमदार हे निवडूनच येतील, आम्हाला गॅरंटी आहे. पक्षाने घराघरात कमळ आहे, घराघरात कमळ आहे आणि ते येणारच. आपल्या मोदी सरकारने खूप काही महिलांना सुविधा दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपलं कमळ येणार म्हणजे येणारच. आम्हाला शाश्वती आहे बजाजनगरमध्ये कमळच येणार, कमळ येणार म्हणजे येणारच. ठीक है, जय श्री राम. भाई आपका स्वागत है मेरे चैनल में. पंचायत समिति और जिला परिषद का जो इलेक्शन है तो इसके माध्यम से, हमारे चैनल के माध्यम से कुछ आप बताइए संदेश. ओके. आज वडगांव बजाजनगर गट नंबर 50 और इसके माध्यम से यहाँ के हमारे उम्मीदवार सौ कांचनताई खेडकर, राजेंद्र अवतारे जी एंड रमेश बागुल जी, ऐसे 3 उम्मीदवार हैं. और मैं सबको गुजारिश करती हूँ कि हमारे दोनों उम्मीदवार जो कांचनताई खेडकर और राजेंद्र अवतारे ये कमल के ऊपर है. और ये रमेश बागुल जी का नारियल शादी
कांग्रेस जो काम नहीं कर पाई, इन्होंने ये 11 साल में इतना काम किया है। और ये जो हमारा काम का मुद्दा है यही पकड़ के, जैसा केंद्र में सरकार है भारतीय जनता पार्टी की, महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की सरकार है और दिल्ली में भी अभी पूरा बहुमत है भारतीय जनता पार्टी का। तो हम चाहते हैं कि जिला परिषद और यहाँ पे भी भारतीय जनता पार्टी का अगर बहुमत होता है तो 100% जो भी काम सेंटर में रहेगा, महाराष्ट्र में रहेगा, उसका गति मिलके ये हमारे छत्रपति संभाजीनगर ग्रामीण में भी काम हो जाएगा। तो इसीलिए मैं सबको निवेदन करती हूँ कि ज़्यादा से ज़्यादा भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार को कमल चिन्ह और नारियल चिन्ह के ऊपर मतदान करके आने वाले 7 तारीख को सब लोगों ने बाहर निकल के मतदान करना है और भारतीय जनता पार्टी और हमारा अपक्ष उम्मीदवार को चुन के देना है। आपका नाम, आपकी पद? मैं डॉक्टर उज्ज्वला गणेशपुरे, अध्यक्ष महिला मोर्चा